त्यामुळे मी म्हणतो काय, की आत्ताच्या पिढीला संगीत नाटक कळावं, या एका हेतूने मी फक्त ती 4 संगीत नाटकं केली आणि साधारण 400-450 प्रयोग केले त्याचे मी. आणि जसं त्याच्यानंतर बालगंधर्व नावाचा चित्रपट काढला सुबोधनी. त्याच्यानंतर कट्यार चित्रपट आला. कट्यार चित्रपट आल्यानंतर इतकं छोटी-छोटी मुलं ही गाणी गायला लागली. घेईचंद असेल, सुरतपिया असेल, ती नवीन गाणी पण. मला असं वाटलं की आता पोहोचलंय बुवा आणि मी त्या दिवशी बंद केलं नाटक, की म्हटलं मला काही याचा धंदा कधी करायचा नव्हता. जो हेतू होता तो साध्य झाला, आता बंद करू आपण. पण पिढी बदलत राहणार आहे ना, दर माहिती आहे ना, आता जनरेशन बदलत राहणार आहे. माझ्या डोक्यामध्ये एखादं नवीन संगीत नाटक एवढंच आहे. हं. मी कायम असं म्हणतो, की प्रयत्न हा स्वतःपुरता असावा. आपण ह्याच्यातनं काहीतरी बदल घडवू म्हणून जर आपण प्रयत्न केला, तर मग त्या प्रयत्नाला अर्थ नसतो. माझी इच्छा आहे, की अ, आजच्या पिढीला हे कळावं. मग तो प्रयत्न माझ्यापुरता म्हणून करतो. त्याच्यानंतर अजून जर लोकं पुढे आली, तर मग त्याची एक मूव्हमेंट तयार होते. त्याचा मक्ता मी नाही घेतला पाहिजे. मी हं. माझ्यापुरतं करायला पाहिजे. मला वाटतंय ना, मी जितके दिवस मला वाटते तितके दिवस मी हे काम करेन. ज्या दिवशी मला असं वाटेल, की मला आता कंटाळा आला किंवा मला माझ्याच्यानी होत नाही, मला झेपत नाही किंवा मला नाही करायचं. पण मग या मोमेंटमध्ये कोणी इतर लोकं नाही तुमच्या सोबत आली का? की आता नाट्यसंगीत नाही, मी असेल असं नाही हां. म्हणणार. आता आनंद भाटेला मी सांगितल्यानंतर त्यांनी कृष्णाचं काम केलंच की. हं. आम्ही जवळ-जवळ 100 प्रयोग केले ह्याचे सौभद्राचे. सो माझी इच्छा होती की इतका सुंदर कृष्ण दिसेल तो. खरोखर अतिशय त्याचं ते खूप सुंदर दिसायचं कृष्णातलं काम त्यांनी जे केलं ते. आणि त्यांनी खूप सिन्सिअरली तो केला. मग त्याच्यानंतर कोणी यावं, त्याच्याकरता मी नाही प्रयत्न केले, की आता बाबा मी नाही करू शकत, आता तू ये, तू ये, तू कर, तू कर. असं मी काही केलं नाही. मी थांबवलं. पण मग वसंतरावांवरती जेव्हा आता सिनेमा करायची एक बारी आली, हं. त्यावेळेला त्या स्क्रिप्टिंगवरती काम झालं असेल हो, सगळं, हो. बरोबर आहे. हं. मग तुम्हीच वसंतरावांची भूमिका करावी हे डिसिजन कोणाचं होतं, तुमचं की निपुणचं? नाही, हा डिसिजन निपुणचा होता. हं. म्हणजे त्याला विचारलंही होतं मी, की आपल्याला कोणतरी चांगला अभिनेता मिळेल. पण तो म्हणला, "नाही राहुल दादा हे तूच करू शकतोस." कारण त्याचं ते संगीत म्हणा किंवा वसंतराव ॲज अ ह्युमन बीइंग हे तुला खूप जवळनं माहिती आहे. सो मला असं वाटतं, की तू हे अतिशय अ, चांगल्या पद्धतीने करशील. सो म्हणून मी ते केलं. मग अदरवाईज मी नसते केलं. मग जेव्हा त्यांच्यावर सिनेमा करायची वेळ आली तुमच्यावरती, तेव्हा त्यांचे मॅनरिझम्स असतील किंवा त्यांची एक बोलायची टब असेल, या गोष्टीचा अभ्यास किंवा मी काय आहे त्या ना, उर्वरित त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने केला तुम्ही त्या मी सिनेमासाठी? सांगतो. मी माझ्या आजोबांचा एक व्यक्तिमत्व म्हणून अभ्यास केला. हं. म्हणजे कॅरेक्टर फिल्ममध्ये मला पोर्ट्रे करायचं. मी जर हां, गा तर ते कॅरिकेचर झालं असतं. त्यांच्यासारखा जर मी बोलायचा प्रयत्न केला असता, त्यांच्या त्यांच्या आता काही सवयी माझ्या काय म्हणतात त्याला इनहेरिट केलेल्या आहेत मी, की त्यांची ती बसण्याची सवय अशी असेल किंवा अ, गाण्यातल्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतील, त्या मला काही ठिकाणी मी मुद्दाम केलं, की ही आजोबांची सिग्नेचर आहे बरं का, म्युझिकली. पण मी मुद्दामून तो आवाज टाळला, की वसंतराव म्हणल्यानंतर सगळ्यांना डोक्यामध्ये जर पहिली गोष्ट येते, तर त्यांचा तो अनुनासिक आवाज. हं, त्यांचं ते पहिलं काय आणि दुसरी अशी एक गोष्ट आहे, की आजोबा ना त्यांच्या किस्स्यांमुळे खूप म्हणजे आता तुम्हाला कोणाला माहिती नाहीत, पण त्यांच्या बरोबरची लोकं असतील किंवा गाण्यातली जी लोकं आहेत, हं. त्यांना वसंतराव हे त्यांच्या सुपर ह्युमन किस्स्यांमुळे माहिती आहेत. काय किस्से आहेत आम्हाला? असे अनेक किस्से आहेत, की म्हणजे त्यांच्या खाण्याचे किस्से असतील, हं. की असे पैज लावून ते काय म्हणतात ताटभर अशी अनेक ताट मिळून ते लाडू खायचे किंवा जिलबी खायचे. वाट्टेल तसे काय अ, खूप सुंदर स्वयंपाक करायचे. हे म्हणजे गाण्याव्यतिरिक्तचे किस्से आहेत. पण गाण्यातले पण 8-8 तास त्यांच्या मैफिली चालायच्या किंवा एक तर किस्सा असा आहे, की कोल्हापूरला ते गेले होते आणि तिथे टुरिस्ट नावाचं हॉटेल होतं त्यांचे अ, मालक पटवर्धन का त्यांचं नाव विसरलो मी. तर त्यांच्याकडे कोणतरी त्यांना घेऊन गेलं होतं आणि गाडीतनं ते उतरले आणि त्यांच्याकडे 2 शिकारी कुत्री होती. एवढी अशी मिशी होती त्यांची आणि आजोबा काही न हे करता ते उतरले. त्यांना माहिती नाही कुत्री आहेत किंवा काय आणि ते जे अ, शामराव भिडे म्हणून जे ड्राईव्ह करत होते ते म्हणले, "बुवा, आता काय खरं नाही त्याचं कारण ती इतकी विशियस कुत्री होती." तर ती कुत्री
आजोबांकडे जेव्हा आली तेव्हा ते काय रे तुझं नाव, तुझं काय रे, कुठनं आलास तू, त्यांनी शेपटी हलवायला लागले आणि ते इत- त्यांना विश्वास बसला नाही त्या मालकांना, पटवर्धनांना, की शक्यच नाही हे होणं. तर ते ते म्हणले कसं आहे की कुत्र्यांना, जनावरांना पण माणसातला फरक कळतो. आता हे घडलेले किस्से आहेत. मी जर असा गेलो तर माझा पाय नक्की लचका तोडतील, नाही तर मला मारून टाकतील अशी कुत्री. हे होत नाही. हे मी एक मासलामुळे एक छोटंसं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. असे अनेक आजोबांचे किस्से आहेत जे लोकांना माहिती आहेत. तर ह्याच्यावरती जर मी चित्रपट केला असता, तर मग तो कॅरिकेचरही झाला असता. पण मला त्यांची ह्युमन साईड दाखवायची होती. हो, माझ्याकडे हे आहे, पण हे ऐकायला कोणीच नाही आहे किंवा मला जे ऐकायचं आहे ते लोकांना ऐकायचं नाही आहे. लोकांना फक्त नाट्यसंगीत ऐकायचं. जे कुठेतरी मास्तरांच्याही बाबतीत झालं, की इतका थोर शास्त्रीय गायक, हो. पण त्यांचं गाणं जर कुणाला सगळ्यांना फक्त नाट्यसंगीतच आवडायचं. सो हा जो एक त्यांचा इनर स्ट्रगल होता, की ठीक आहे तुम्हाला नाही ऐकायचं ना, मी माझ्यापुरतं गातो. म्हणजे एका ज्योतिषाने त्यांना सांगितलं होतं, "वसंतराव, तुम्हाला एकदम शेवटी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप यश मिळेल आणि तुम्हाला तेव्हा खडीसाखर तुम्हाला अगदी म्हणजे हे ताट मिळेल तुमच्यासमोर, पण खायला दात नसतील." ते म्हणाले, "मी चघळून खाईन." आणि ते हेही म्हणायचे, की माझा जेव्हा गळा गाता होता, तेव्हा कोणीही माझं गाणं ऐकलं नाही. सगळ्यांनी माझ्या तोंडावरती दारं आपटली. आता माझ्या गळ्याचं नरडं झालंय आणि आता तुम्ही माझ्या मागे फिरताय, तुम्हीच कमनशिबी आहात. ऐका असं गाणं तुम्ही. सो ह्या गोष्टी ज्या आहेत, या कुठेतरी त्या मला आणायच्या होत्या, की बुवा ते अतिशय उत्तम लावणी गायचे, हो. अतिशय उत्तम अदा करायचे. अ, नाटक म्हणजे अभिनय अतिशय उत्तम करायचे. म्हणजे किती लोकांना माहिती नाहीत, की मला विजयाबाईंनी सांगितलं, की मी जिंकलो, मी हरलो, हे जे त्यांनी नाटक केलं होतं त्याच्यामध्ये डॉक्टर लागू होते आणि अ, त्याच्या तालमीकरता ते जेव्हा पहिल्या तालमीकरता गेले, तेव्हा विजयाबाईंनी सगळ्यांना स्क्रिप्ट दिल्या होत्या आणि असे बसले होते. ते म्हणले, "वसंतराव तुम्हाला स्क्रिप्ट मिळाली नाही का?" ते म्हणले, "बाई मी जुन्या स्कूलचा आहे. मला सगळ्यांचे डायलॉग पाठ आहेत."